आता बुलेटिनमध्ये बघूयात टॉप 9 न्यूज। सुरुवातीला मोठ्या राजकीय घडामोडी। माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं पथक रात्री थेट लीलावती रुग्णालयात डॉक्टर कुलदीप देवरेंचा जबाब नोंदवला। कोकाटेंवरील उपचाराची माहिती घेतली आणि रात्री 1:30 वाजता पोलिसांचं पथक लीलावतीतून बाहेर पडलं। माणिकराव कोकाटेंची आज एंजिओग्राफी केली जाणार आहे। एंजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर अटकेसंदर्भात पोलीस निर्णय घेतील। लीलावती रुग्णालयात कोकाटेंवरती शस्त्रक्रिया पार पडणार। कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतरच होणार। निवडणुका संपेपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवारांकडे राहणार, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक कोर्टाकडून कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला। सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटेंवरती अटकेची कारवाई होणार। राज्य निवडणूक आयोगाची आज सर्व महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन आढावा बैठक। 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार। याबाबत कर्मचारी यंत्रणा आणि सामग्रीचा आयोग आढावा घेणार। 2017 साली शिवसेनेच्या निवडून आलेल्या 84 जागांवरती शिंदेकडून दावा, सूत्रांची माहिती। 2017 साली मुंबई पालिकेत शिवसेनेच्या 84 जागा निवडून आलेल्या होत्या, मात्र या जागा सोडण्यास भाजपचा स्पष्ट नकार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा 150 जागांवरती एकमत, तर उर्वरित 77 जागांवरती चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम सज्ज। भाजपकडून 20 जागांच्या निवडणूक समितीची घोषणा। पियुष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, अमित साटम या दिग्गज नेत्यांचा समितीत समावेश। आता महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा बघूया टॉप 9 न्यूजमध्ये। भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांना 40 कलमी कार्यक्रम। भाजपचं 3 दिवस घर चलो अभियान। 122 सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार। ठाकरेंच्या सेनेकडून नवी पुस्तिका प्रकाशित। मुंबईत प्रचारात पुस्तिका वापरली जाणार। केलेलं काम मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची रणनीती। ठाकरेंची सेना आणि मनसे युतीची घोषणा पुढच्या आठवड्यात होणार, सूत्रांची माहिती। दोन्हीकडच्या नेत्यांची बीएमसी संदर्भात अंतिम बैठक। युतीची घोषणा कशी करायची, कधी करायची यावर बैठकीत चर्चा। येत्या 2 दिवसात दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची बैठक होणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक। राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील पदाधिकारी आणि नेत्यांना बैठकीला बोलावलं। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीत बैठक होणार। पवारांच्या राष्ट्रवादीच्या सिल्वर ओकवरती महत्वाची बैठक। मुंबईतील नेत्यांची बैठक, तर पालिका निवडणुकीबाबत चर्चा होणार। महाविकास आघाडीत 22 जागांचा प्रस्ताव देणार असल्याची सूत्रांची माहिती। कोणाशी युती, कोणाला उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा निर्णय 25 डिसेंबरला होणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राज्य निवड मंडळाची 25 डिसेंबरला मुंबईत बैठक होणार। हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ मैदानात। वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार। उत्तर भारतीय आणि हिंदू मतं मिळवण्यासाठी भाजपचा प्लॅन। मुंबई पालिका निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून एकला चलोचा नारा। गोवंडी, शिवाजीनगर, भायखळ्यासह अन्य जागांची चाचपणी सुरू। यंदा जास्त जागा जिंकण्यासाठी आमचे प्रयत्न, अबू आझमींकडून स्पष्टीकरण। नागपूर महानगरपालिका निवडणुकीत युतीबाबत अद्याप भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या बैठका नाहीत। शिंदे सेनेकडून 50 ते 60 जागांची भाजपकडे मागणी, तर भाजप पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा आग्रह। वरिष्ठ नेत्यांकडून महायुतीचे संकेत।